राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मावळा महाराजांचा. आज आपण चॅनलमध्ये आपल्या शिकणार आहोत आपला हा महाराष्ट्राचा सह्याद्री कसा तयार झाला. आपण म्हणतो सह्याद्री आमचा पाठीराखा आहे, पण हा पाठीराखा नक्की उभा कसा राहिला. हा डोंगर म्हणजे केवळ मातीचा ढिगारा नाही, तर तो एक महाप्रलयकारी ज्वालामुखीचा वारसा आहे. आजपासून सुमारे 6.5 कोटी वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीवर डायनासोरचा काळ संपत होता, तेव्हा आपल्या या दख्खनच्या पठारावर पृथ्वीच्या पोटातून लाव्हांचा महाप्रलय सुरू झाला. हा लाव्हा एखाद्या ज्वालामुखीच्या शिखरातून नाही, तर जमिनीला पडलेल्या लांबच लांब भेगातून बाहेर येत होता. जसा संतापलेला मावळा शत्रूवर तुटून पडतो, तसा हा तप्त लावा मैलोमल पसरला. हा लावा एकदमच येऊन थांबला नाही, तर एकावरी एक अशा 29 वेळा लाटा आल्या आणि थरावर थर साचत गेले. आणि याच काळात जमिनीचा एक मोठा भाग खचला आणि तेथे विशाल अरबी समुद्र तयार झाला. एका बाजूला अथांग पाणी आणि दुसऱ्या बाजूला लावांच्या थरातून जन्मलेला हा आमचा काळा कातळ, ज्याला आपण बेसाल्ट पाषाण म्हणतो. याच कातळावर आपल्या महाराजांनी स्वराज्याची गुढी उभारली. नंतरच्या काळात ऊन, वारा आणि पावसांचे घाव सोसत यातूनच सह्याद्रीचे हे अजस्त्र कडे आणि खोल दऱ्या तयार झाल्या. निसर्गाचे जणू महाराष्ट्राच्या रक्षणासाठी ही अभेद्य तटबंदी उभी केली. शिवरायांनी याच राक्कट डोंगरांना ओळखलं आणि स्वराज्याचं अजय शस्त्र बनवलं. याच सह्याद्रीनं परकीय आक्रमणांना इथल्या दराखोऱ्यात गुडघे टेकायला लावले, नतमस्तक व्हायला लावले. तर मित्रांनो, कसा वाटला हा आज सह्याद्रीचा रंजक इतिहास? कमेंटमध्ये नक्की जय शिवराय लिहा आणि पाहत राहा मावळा महाराजांचा. जय शिवराय, जय शिवराय.